नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह कुटुंबामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती आपण नेहमीच क्रिएटिव्ह गोष्टी घेत आलो आहोत. तर मला सांगा, या जगामध्ये सर्वात मोठी आणि सुंदर असं क्रिएशन कोणतं बरं आहे? तर नक्कीच तुमच्या मनामध्ये एकच उत्तर आलं असेल, ते म्हणजे 9 महिने गर्भामध्ये ठेवून बाळाला दिलेला जन्म. पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एका स्त्रीचं आयुष्य कसं आहे? रोजचा लोकलचा प्रवास आहे, ऑफिसच्या डेडलाईन्स आहेत, स्ट्रेस आहे. तर या सर्व गोष्टी तिने कशा बरं मॅनेज करायच्या? या सर्व प्रश्नांची प्रॅक्टिकल उत्तरं घेऊन आज आपल्या चॅनलवरती उपस्थित आहेत AYG अकॅडमीच्या संस्थापक प्रसिद्ध डॉक्टर नूतन पाखरे. नमस्कार ताई. नमस्कार स्वाती. तुमचं आमच्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आता आपण बिहारबद्दल बोलूया. योग म्हणजे नेमकं काय? आता योग म्हणजे नेमकं काय असतं हा एक प्रश्न खूप जण सांगतात आपल्या मीडियामध्ये की योग म्हणजे जॉईन करणं, जुळणं, है ना, एकत्र येणं. तर सगळ्यांना वाटतं एकच अर्थ पकडतात सगळे सोशल मीडियामुळे की योग म्हणजे मॅट टाका आणि आसनं करा. हो, योगासन. योगासन म्हणजे योग आहे. पण योग ऍक्च्युली आचार्य पतंजली यांनी खूप छान सूत्र सांगितलेलं आहे योगाचं. पतंजली योगसूत्र. योग हा चित्तवृत्ती निरोध. बर. तर काय हे योग हा चित्तवृत्ती? चित्त म्हणजे काय? तुलाच विचारते, तुझं काय समज आहे? चित्त म्हणजे मन. मन आणि फक्त मनच? आपण काय विचार करतो ते. तर चित्ताचा अर्थ असा आहे मन, बुद्धी आणि अहंकार तिन्ही गोष्टीचा जो संगम आहे ते चित्त आहे. मग आता चित्त वृत्ती निरोध. आता वृत्ती म्हणजे काय? की फ्लक्च्युएशन. जसं तू इमॅजिन कर की तू तळ्याकाठी बसले आणि ते तळ जे आहे संथ पाणी आहे. तर ते संथ पाणी असल्यामुळे तुला काय होणार की जो डेप्थ आहे त्या पाण्याचा त्याचं खोलवर जे आहे ते ट्रान्सपरंट तुला दिसणार जर ते पाणी स्वच्छ असेल तर. बरोबर बरोबर. तेच तू जर असं पाणी फ्लोईंग असेल किंवा त्याच्यावर खूप असं शेवाळ जमलं असेल तर आतलं बघेल दिसेल का? नाही दिसणार. तर मग योग काय करतं की ते जे आपलं पण मन, बुद्धी, अहंकार ह्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला माहिती नाही की तिथे शेवाळ जमलंय की तिथे काही फ्लोईंग आहे आणि आपल्या थॉट्स तर एवढे आहेत. हो, तुला माहितीये का पर डे ला आपण किती विचार करतो? किती सांग बरं किती थॉट्स? नाही, खूपच असतील, हजारो लाखोच्या संख्येत तरी असतील. जवळपास 60 ते 70 हजार आपले विचार असतात आणि आणि गंमत ही आहे की आपल्याला माहितीच नाही आपण काय करतो ते, है ना. तर हे फ्लक्च्युएशन म्हणजे वृत्ती म्हणजे ते अनेक विचार, एक विचार आणि त्याच्या अराउंड अनेक विचार, वृत्ती, लेयर्स. जसं आता तू बसली आणि त्या तळ्यात दगड टाकला, समजा संत पाण्यामध्ये दगड टाकले, तुला आतापर्यंत दिसत होतं खोलवर काय, दगड टाकल्यामुळे काय झालं? वलय निर्माण झालं. बरोबर. हो. त्या वलयच्यामुळे ते डिस्टर्बन्स झालं ना. तसंच आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये आणि अहंकारमध्ये वलय निर्माण. तर योग काय करतं? चित्तवृत्ती निरोध. निरोध म्हणजे काय? की रेग्युलेशन, की ह्या सगळ्यातून तुम्ही पुन्हा रिव्हर्स या, इंटरनल या. तुमचे जे विचार इनवर्ड जाऊ द्या, बाहेर नको, भटकू नका तुम्ही सेंटरला या. आणि जेव्हा तुम्ही सेंटर आणि अवेअर होता या गोष्टीबद्दल आणि मग ते कसं करायचं त्याची सगळी प्रोसेस योगमध्ये म्हणजे योग. योगामध्ये ज्या 8 पायऱ्या आहेत त्या सर्वात प्रथम तर यम आणि नियम. यम म्हणजे 5 तुमचे सोशल कंडक्ट. तुम्ही जेव्हा एकमेकांना भेटता, काय बाहेर जाता, तर तुमचे सोशल कंडक्ट आहे, तुमचं बिहेवियर कसं आहे इतरांशी. त्यासाठी त्यांनी 5 नियम सांगितले, रूल सांगितले. आणि नियम हे आहे की तुम्ही पर्सनली म्हणजे कोणीच आपल्याला बघत नाहीये, ठीक आहे, मग तुम्ही कसे वागता स्वतःशी. बर. म्हणजे तुम्ही क्लीन राहता का, त्याचा एक पार्ट की तुम्ही क्लेनलीनेस ठेवा, है ना. तुम्ही संतुष्ट राहा, है ना. तुम्ही जास्त जमा नका करू गोष्टी, है ना. आपण कसं खूप जमा करत ठेवतो. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय होतं की तुम्हाला मनावर नियंत्रण ठेवायला जमायला. जेव्हा तुम्ही मन, शरीर ह्याच्यावर नियंत्रण ठेवलं आणि अवेअर असाल
तेव्हा मग तुम्ही एलिजिबल होता पुढचा तिसरा पार्ट जो आसन लोक म्हणतात ते. बर बर. तर यम नियम आसन. नंतर आसनाने काय करतो आपण फिजिकल बॉडीवर नियंत्रण आणतो आणि त्याच्याद्वारे आपण मनावर नियंत्रण आणतो. बरं, म्हणजे आधी फिजिकल बॉडीवरती नियंत्रण आणून मग मनावरती नियंत्रण आणून. आचार्य पतंजली म्हणतात की मनावर स्थिरता आणा. स्थिर सुखम आसन त्याची डेफिनेशन. मग आता किती 3 झाले. चौथं त्याच्यामध्ये काय प्राणायाम. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवा. आता शरीरावर आलं आणि कठीण वाटतं मग श्वासावर नियंत्रण. म्हणजे जो श्वास कसा चाललाय जस्ट आता जर डोळे बंद करून जस्ट ब्रीद इन ब्रीद आउट असं जरी 10 मिनिट किंवा चल 10 मिनिट नको 1 मिनिट करा. एकच मिनिटांनी सुरुवात. हो. आणि मग बघा तुम्हाला लगेच शांत वाटेल. तर का? कारण की ब्रेथ जो आहे श्वास जो आहे तो शरीर आणि मनाला जोडणारा एक ब्रिज समजू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला अजून कोण भटकवतं बाहेर? मी तुझाच इंटरव्ह्यू घेते सॉरी पण तुम्ही पण सांगा प्रेक्षकांनाही विचारते. कोण भटकवतं? इंद्रिय. हा बरोबर. डिस्ट्रॅक्शन्स म्हणजे आपले जे हे 2 डोळे काय ऐकतो बघतो. बरोबर आहे. हे सगळे आपल्याला बाहेरच बघायला वाटतं. आतमध्ये काही लक्षच नाही. मग 5वा जो प्रकार आहे पायरी आहे ती प्रत्याहार आहे. बर. मग प्रत्याहार म्हणजे काय? तर जो इंद्रिय तुमचे बाहेरचा आहार घेताय बाहेरचा न घेता डोळे बंद करा. इंटरनल आवाज ऐका. स्वतःकडे फील करा है ना. ते म्हणजे प्रत्याहार. आता तुमचं हे कंट्रोल आले. 5 पायऱ्यांमध्ये काय होतं की तुम्ही खूप स्वतःवर इनवर्ड आणि तुम्हाला कळतं की कुठे लक्ष द्यायचंय. बाहेर नाही आतमध्ये. मग तुम्ही तयार होता नेक्स्ट जो अंतरंग योग आहे धारणा ध्यान आणि समाधी. धारणा. तर धारणा म्हणजे काय? तर फोकस. म्हणजे आपण सगळ्यांना अभ्यासावर लक्ष द्या फोकस करा. त्यासाठी मग एक ऑब्जेक्टवर लक्ष देणं सतत जास्त वेळ तर धारणा. पण त्याची पण प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट कळेल. ती गोष्ट वाढायला लागते जिथे लक्ष देत. ठीक आहे. मग येतं ते जेव्हा तुम्ही खूप धारणा कराल त्याच्यानंतर ध्यान लागतं म्हणजे मेडिटेशन होतं. आणि समाधी तर त्याच्यानंतरची गोष्ट. पण निदान एवढं तरी आपण करूया. तर थोडक्यात काय? यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे 8 अंग आहेत. किंवा 8 पायऱ्या आहेत. छान मस्त. मग आता जे योगासन वगैरे घेतले जातात किंवा क्लासेस घेतले जातात योगासन इन्फ्लुएन्सर आहेत तर त्याच्यामध्ये या सगळ्या 8 पायऱ्यांचा समावेश होतो का? आता तू तर बघतेस इंस्टाग्रामवर काय दाखवतात. सगळे नुसते आसनच शरीराचाच भाग दाखवतात. सांगतात प्राणायाम पण सांगतात मेडिटेशन पण सांगतायत. पण हे सगळं बघून तुम्ही फक्त टेम्पररी इन्फ्लुएन्स होऊन एकाच भागाकडे जास्त लक्ष देत किंवा लोकांना असा गैरसमज झालाय याच्यामुळेच की योग म्हणजे मॅट टाका आणि त्याच्यावर हातपाय हलवा जे टीचर सांगतील किंवा बघून. आजकाल ताई म्हणजे पॉवर योगा वगैरे पण शब्द मी ऐकलेले आहेत. म्हणजे वेट लॉस करण्यासंदर्भात वगैरे पण योगासनांचा वापर म्हणजे योगा क्लासेस वगैरे जॉईन केले जातात. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? असे योगचे ना जे मी सांगितले ते सोडून बाकी सगळे जे प्रकार आहेत ते एकदम पॉप्युलर आहेत. पॉवर योग म्हण विक्रम योग म्हण हॉट योग म्हण डॉग योग म्हण एअर योग सगळ्या प्रकारचे एरियल वगैरे हे सगळे व्हेरिएशन्स आता ते ऍक्च्युली डायल्यूट झालंय. योग पण डायल्यूट व्हायला लागले. नाही म्हणजे ते पण जे आता प्रकार तुम्ही जे सांगितले ते सगळे योगाचेच भाग आहेत. योगाचे भाग मी जे सांगितले ते एवढेच आहेत. किंवा आपण म्हणू भगवद्गीतामध्ये योगचे प्रकार सांगितले. जसं हे एक अष्टांग योग मी जे सांगितलं पतंजली ऋषीने सांगितलेले 8 पायऱ्या. दुसरा आहे कर्मयोग. म्हणजे कर्म आता आपण जन्म झाल्यापासून आपण कर्माला तर आपण काही वंचित राहू शकत नाही. कर्म चालूच आहेत. भगवद्गीतामध्ये सांगितले की योग हा कर्मसु कौशल्य.
म्हणजे तुम्ही जर जे काम करताय ते स्किलफुली करताय, म्हणजे तुम्ही योग करताय. वा. ठीक आहे, तो कर्मयोग झाला. अजून एक प्रकार सांगितलाय भक्तियोग. आई मुलाला 9 महिने जेव्हा नर्चर करत असते, पूर्ण त्याच्या पोषणसाठी स्वतःची काळजी, बाळाची काळजी, किंवा झाल्यानंतरही ते एक भक्तीच आहे ना. बरोबर. किंवा मूल आईचं जे रिलेशन आहे ते भक्ती आहे, डिवोशन आहे. तर तो भक्तियोग हा श्रेष्ठ योग सांगितलेला आहे भगवद्गीतेत. बरं. हे ऍक्च्युली प्रकार आहेत योगचे. योगचे. आणि हे जे विक्रम, हे योग आणि तू म्हणाली पॉवर योग, हे सगळे आता लोक करायला लागलेत. पण त्याचं ते एक्सटेंडेड आणि काय त्याला म्हणतात, डायल्युशन झाले सगळं. तर मला वाटतं की आपल्या जे शास्त्रानुसार जो योग सांगितलाय त्याच्यावर जर लक्ष दिलं आणि तेच जर प्रसार केला तर उत्तम होईल. ताई, आता तुम्ही योग बद्दल सांगितलं, तर मला सांगा, योग म्हणजे नक्की फक्त एक्सरसाइज आहे का, जिम मध्ये जाऊन जी केली जाते, किंवा मग असं 10 मिनिटाचा योगा असं म्हटलं जातं, तेवढं केलं तरी पुरेसं आहे? तर ह्या नक्की काय गोष्टी आहेत? व्यायामाची व्याख्या ही आहे, शरीर आयास जननम कर्म व्यायाम. म्हणजे जिथे तुम्हाला असं घाम येईल असे काही फिजिकल एक्सरसाइज करणं, आणि तेही करणं गरजेचं आहे. म्हणजे जिम मध्ये कसं कार्डिओ करा किंवा वेट लिफ्टिंग करा, अशा गोष्टी असतात, त्याच्यामुळे त्याच्याकडे जास्त फ्लो आहे लोकांचा. हो. तर आणि योगाचं म्हटलं की फक्त 10 मिनिटाचा योगा असं होतंय. तसं नाही. तर तुम्ही दोन्हीकडे योग्य असं, म्हणजे तुम्ही व्यवस्थित टाइम देऊन केलं पाहिजे. कारण योग मध्ये आपलं होलिस्टिक केअर होते. म्हणजे तुमचं शरीर, मन, आत्मा, बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्र आणून तुम्हाला शांत, पीसफुल करण्यासाठी उपयोग होतो. आणि दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत, दोन्हीचंही महत्व आहे, तेवढंच महत्व आहे. हो, म्हणजे योगा पण करायला हवा. येस, करायलाच पाहिजे. तू एक सिंपल आसन घे, वृक्षासन घेऊया. ठीक आहे, केलंय तू वृक्षासन? वृक्षासन मध्ये जसं दोन्ही हात जोडतात, आणि ताडासन का नाही, ताडासन मध्ये समोर घेऊन हात वरती करणं आणि टोज वर उभं राहणं, ते ताडासन. वृक्षासन मध्ये तुम्ही जेव्हा एका पायावर उभं राहता, एका पायावर उभं राहून हात वरती करणं, झाडासारखं. माहितीये. हो. आसन आपण सगळी करतोच, पण त्याची प्रत्येकाची नावं आहेत संस्कृत मध्ये. संस्कृत लँग्वेज शिकलं तर तुम्हाला हे कर, किंवा ट्री पोज. ठीक आहे, बरोबर. आता तेव्हा करताना तुम्हाला एका पायावर उभं राहायचंय आणि समोर लक्ष देऊन उभं राहायचंय, आणि किती वेळ तुम्ही उभं राहू शकता ते म्हणजे बॅलन्सिंग, पूर्ण बॅलन्स आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे, आणि स्टॅमिना तुमचा, आणि सगळे जॉईंट्स, मसल बरोबर अलाइनमेंट मध्ये राहणं. तर त्याने काय होतं, ह्या सगळ्या गोष्टींवर काम होतं. म्हणजे आयसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन होतं मसलवर. तर आयसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन मध्ये तुम्ही जसं थांबताय, की जसं हात वरती करून आता तुम्हाला काही 10 काउंट पर्यंत, 10, 9, 8, 7, 6 असे 1 पर्यंत येऊन तुम्ही थांबताय. मग तेव्हा काय होतं की तुमचे हात वरती 10 काउंट पर्यंत आहेत, तेव्हा जे मसलला कॉन्ट्रॅक्शन होईल त्याला आयसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन म्हणतात. बरं. म्हणजे 10 काउंट पर्यंत जेवढे कॉन्ट्रॅक्शन होतील, फक्त 10 काउंट नाही, आता प्रत्येकाचं कदाचित सुरुवात करताना जास्त पण असू शकतं, कमी पण असू शकतं, किंवा जास्त पण, त्याच्यानुसार तुमची कॅपॅसिटी वाढते. ते आयसोमेट्रिक. तर ते आसनामध्ये ते होतं. आता ह्याच्यात नंतर दुसरी एक आहे, एक्सरसाइज मध्ये पण काय होतं, आयसोटोनिक कॉन्ट्रॅक्शन जास्त आहे. आता ते काय? आयसोटोनिक म्हणजे जिथे तुमचा आता आपला हात असा आहे, तर तुम्ही वजन उचलण्यासाठी अँगल चेंज केला आणि तुम्ही असं वजन दोन्ही हाताने उचललं. काय झालं, तुमचा हा अँगल वरती आला आणि तुम्ही वरती हात घेत गेला दोन्ही वजन उचलून. तर काय, हा अँगल आता प्री पोज करताना पण अँगल चेंज झालाय, आणि मग तुम्ही हे धरून ठेवताय वजन. तर तिथे पण आयसोटोनिक आणि आयसोमेट्रिक हे दोन्ही होते, पण हे जरा टेन्शन तुम्ही दुसऱ्या ऑब्जेक्टने घेताय. बरोबर. हात दोन्ही याच्यामध्ये वरती होत आहेत. पण योग मध्ये काय होतं की तुम्ही दुसरा ऑब्जेक्ट नाही, तुम्ही स्वतःच हात एकमेकांना जोडताय वरती आणि तिथे थांबताय. दुसऱ्या ऑब्जेक्टची गरज पडत नाही, जास्त करून नाहीच पडत. पण आता हे तुम्ही एक्सटर्नल ऑब्जेक्टने तुम्ही
थोडासा प्रॉप्स घेऊन ऍड ऑन केलं त्याच्यावर, हम्म. तर एक्झर्ट केलं म्हणजे आयास जननम, हम्म. आयास जननम. म्हणजे तुम्ही एक्झर्ट करताय हम्म. स्वतःला थोडस हम्म. एक्स्ट्रा आणि मग घाम येतो. म्हणजे थोडक्यात सगळं संस्कृतच आहे, आयुर्वेदच आहे, योगच आहे, पण आजच्या लाईफस्टाईल प्रमाणे त्याला वेगवेगळे शब्द जास्त फेमस तसंच आहे. झालेले आहेत गोष्टी. म्हणजे मॉडर्न लँग्वेज सेम मॉडर्न लँग्वेज. आणि ताई आजकाल आपण म्हणजे वर्किंग वुमन बद्दल आपण बोललो, तर एका ठिकाणी बसून जास्त करून महिलांचं काम असतं, म्हणजे ऑफिस वर्किंग किंवा काय 8-9 तासांना बसावं लागतं. तर अशा वेळेस एकाच ठिकाणी म्हणजे जास्त त्यांना इथे तिथे फिरण्याची मुभा पण तेवढीच नसते. तर जागच्या जागी बसून असा थोडक्यात पटकन असा व्यायाम त्यांना योगामध्ये करता येईल का? योग करताना म्हणजे जसं मी सांगितलं की योग तुम्ही कुठेही, तुम्हाला मॅटचीच गरज लागते असं नाही. तुम्ही जिथे आहात तिथे बसूनही तुम्ही योग करू शकता. योगचे जसे मी प्रकार सांगितले, श्वासोश्वासावर लक्ष देणं, की तुम्ही जसं चेअरवर बसलाय, काम करताय लॅपटॉपवर, तर आपलं मान अशी असते, शोल्डर पण असे असतात, पोस्चर चेंज होतं. तर थोडंसं तुम्ही जरा बॅक स्ट्रेट केली, शोल्डर रोल केले, बरोबर, आणि नंतर तुम्ही जरा असं जसं आपण स्क्रीनकडे बघतो थोडंसं टाईट करा, लूज करा. चेहऱ्याचे तेच ना, तुम्ही बसल्या बसल्या स्क्रीनचं थोडं 10 काउंट करा आणि टाईट करा, नंतर लूज करा. नंतर मग जसं तुम्ही शोल्डर रोल करा असे, किंवा मान खाली, पाठीमागे, राईट, लेफ्ट. आता हे काय झालं, ब्रह्ममुद्रा, म्हणजे ब्रह्म चारी बाजूला. तुमचं पण मानेचे पण व्यायाम होतात ना, कारण ही मान अशी थोडीशी अशी झाली की पूर्ण लोड तुमच्या या सर्वायकल जे वर्टिब्रे आहे त्याच्यावर येतो. म्हणून आपल्याला बसून बसून पण असं थोडंसं असं करण्याची सवय लागली पाहिजे, कारण नंतर मग मानेचे विकार चालू होतात, स्पॉन्डिलिसिस होणं वगैरे. तर आणि श्वासावर लक्ष ठेवा. जसं तुम्ही जस्ट इथे एक हात छातीवर, एक हात पोटावर ठेवून डोळे बंद करून काउंट करा, डीप ब्रीथ करा, ब्रीथ आउट करा. झालं, तुम्हाला फ्रेश वाटेल. किंवा पाय बसल्यावर पाय हलवा किंवा हात हलवा, शोल्डर रोटेट करा, असं करा. हात वरती करून तेच पर्वतासन जे आपण मॅटवर करत होतो. आता आपण योग आणि आयुर्वेदाबद्दल बोललो, तर फिटनेस बद्दल या सगळ्या गोष्टी झाल्या. तर दीर्घकालीन आजार किंवा जटिल आजार आहेत, जसे की आहे कॅन्सर आहे, अजून कॉम्प्लिकेशन्स आहेत, तर त्याच्यामध्ये आजारांवरती योग आणि आयुर्वेदातून उपाय असे झालेले आहेत का? तर पहिल्यांदा तर मला प्रेक्षकांना आणि तुलाही सांगावं वाटतं की प्रत्येक जे ही आपण बोलणार आहोत ही जनरलाइज इन्फॉर्मेशन असणार आहे. तर डॉक्टरांचा सल्ला सर्वांनी घ्यावा स्वतःसाठी इम्प्लिमेंट करण्याच्या आधी. ठीक आहे, तर ह्याचं उत्तर द्यायचं झालं तर हो, आयुर्वेद आणि योग दोघांमध्ये आजारांवर बरेचसे असे काही थेरपिटिक योग त्याला आपण म्हणतो. बरं, योगा थेरपीज पण आहे आणि आयुर्वेद थेरपी. बरं, असं दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर आयुर्वेदमध्ये वेगळे उपाय असतात ज्याने ट्रीटमेंट करून बरं करू शकतो, आणि योगमध्ये वेगळे काही आसन, प्राणायाम किंवा दुसऱ्या काही क्रिया असतात, शुद्धी क्रिया असतात, हे वेगळं. तर योग थेरपी आणि आयुर्वेद थेरपी, चिकित्सा आपण म्हणू थेरपी म्हणजे. तर आता नक्कीच जसं आपण म्हणतो कॅन्सरचं तू म्हणतेस, ठीक आहे, तर हा सगळ्यात म्हणजे सगळं कॅन्सर झालं की सगळ्यांचे पायाखालची जमीन हदरते ना, सुटून जाते. आणि सगळेच म्हणजे ॲलोपॅथीकडे जातात, मोठ्या हॉस्पिटल. किमोथेरपी जो सुरू होते आता बघ, किमोथेरपी चालू असताना पण तू विचार किती ती पेनफुल आणि स्ट्रेसफुल असतं त्या पेशंटसाठी. तर आता आपण जर समजा आपण योगचं म्हणाल, योग थेरपी, तर ही जी स्ट्रेसफुल सिच्युएशन येते किमोथेरपी करताना, त्यासाठी आपण जर योग सायमल्टेनियसली करत राहिलो, बरोबर, त्याच्यासोबत म्हणजे सिंपल जसं श्वासोश्वास, लोम विलोम प्राणायाम आपण म्हणतो, एका नाकात बरोबर श्वास घेऊन दुसऱ्यातून सोडणं, दुसऱ्यातून घेऊन पहिल्यातून सोडणं, हा एक प्राणायाम, सिंपल प्राणायामचा प्रकार केला तर ती जी ट्रीटमेंट चालू आहे त्याची जास्त इफेक्ट आपल्याला दिसतील आणि त्याच्या अनुसार ते जे बरे होण्याचे चान्सेस होतात. म्हणजे जो किमोथेरपी तर घेणं भागच आहे, पण त्याला अगदी सपोर्टिव्ह रिकव्हरीमध्ये हेल्पफुल होईल. म्हणजे ज्यांना खूप जास्त सायकलची गरज आहे किमोथेरपी, त्यांची सायकल थोडी आपण कमी, म्हणजे लवकर रिकव्हरी होऊन कमीत कमी त्रास होऊ शकतो, म्हणजे त्रास
कमी होऊन मग ते बरे होऊ शकतात, अशा पद्धतीने. अशी काही उदाहरणं वगैरे आहेत का? कॅन्सरचं तर मी जिथे काम करत होते तिथे तर कॅन्सरवर पूर्ण रिसर्च करू, म्हणजे योगचा कसा सायंटिफिकली फायदा झालाय हे सगळं सायंटिफिक रिसर्च आहेत. तर तू बघू शकतेस इंटरनेटवर पण स्टडी. आणि आयुर्वेदाबद्दल? हा, ते आयुर्वेदाचं तर सांगतेच मी, त्याच्यामध्येही तसंच आहे. जी ट्रीटमेंट आहे, जसं तुम्हाला हे स्ट्रेसचं, आता इथे आपण समजा आसन प्राणायाम असं योगच्या याने केलं, तर आयुर्वेदामध्येही असे काही उपाय आहेत, पंचकर्म थेरपी आहेत, बस्ती चिकित्सा आहे, किंवा तुमचे पंचकर्मामध्ये जसं तो कुठला कॅन्सर झालेला आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे, कुठल्या अवयवाचा आणि किती कुठल्या स्टेजला आहे है ना. म्हणून आपण रॅन्डम असं काय म्हटलं तर मोस्टली मी अवॉइडच करते तसं बोलणं, कारण मग कसं लोक ऐकतात सोशल मीडियावर आणि ते कॉन्ट्राइंडिकेटिव्ह होतं. तर बेटर तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन आणि प्लस तुमची ॲलोपॅथिकची जी प्रॅक्टिस आहे ती पण फॉलो करत इंटिग्रेशन करून तुम्हाला स्वतःला कसं लवकर बरं करा हे महत्वाचं. तर मी मोस्टली तशीच माझी प्रॅक्टिस सुरुवातीपासून होतं. आता कॅन्सर बद्दल ताई तुम्ही सांगितलं, पण हे स्त्रियांच्या कॅन्सर बद्दल म्हणजे सर्व्हायकल आहे, ब्रेस्ट कॅन्सर आहे, किंवा त्याच्या हॉर्मोनच्या समस्या आहेत, पीसीओडी आहे, थायरॉइड आहे, त्याच्यामध्ये या गोष्टी कशा इन्व्हॉल्व्ह आहेत? तर बघ, हो, ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हायकल कॅन्सर तर हा सेकंड मोस्ट लार्जेस्ट कॅन्सर स्त्रियांना होणारा आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये हे गरज आहे की आयुर्वेद पद्धतीने पण आणि योगाने सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून होते. पण ते ज्या लेवलचं आहे, ज्या स्टेजचं आहे, तुम्हाला ॲलोपॅथिक डॉक्टर किंवा जे एक्सपर्ट आहेत त्यांना भेटणं गरजेचं आहे आणि इंटिग्रेटिव्ह वेने आपण त्यांना सपोर्ट, स्ट्रेस जो होतो त्या ट्रीटमेंटमुळे किंवा कुठल्या लेवलचं आहे, कुठली आयुर्वेदामध्ये जसं मी म्हटलं बस्ती थेरपी आहे किंवा डिटॉक्सिफिकेशन. कोणती थेरपी? बस्ती म्हणजे डिकॉक्शन, काढा जो बनवून, म्हणजे एक पर्टिक्युलर ज्या प्रकारचा कॅन्सर आहे त्याच्यासाठी. तर आपल्याला जर सर्व्हिक्स मध्ये पोहोचायचं म्हणजे मग डिकॉक्शन किंवा डुशेस देतात जे, डिकॉक्शन एक काढा बनवून मग तो त्या पार्ट मध्ये उत्तर बस्ती म्हणजे जे वजायनाच्या वेने आतमध्ये टाकलं जातं औषध लोकली. अच्छा. हा, तर ते पण म्हणजे जे स्त्रीरोग तज्ञ जे आयुर्वेदामध्ये आहेत त्यांच्याकडूनच, आणि कुठलं आणि कसं आणि कधी हे सगळं त्यांच्याच ह्याने होईल. पण ती बस्ती म्हणजे ते चिकित्सा जी आपण एनल रूटने किंवा स्त्रियांमध्ये वजायनल रूटने जर आपल्याला ह्या सगळ्या पार्टसाठी जर पोहोचायचं असेल तर हा एक रस्ता आहे औषध पोहोचवण्याचा, त्याने करून तिकडची लोकल जी प्रॉब्लेम आहे ते रिझॉल्व्ह करण्यासाठी असेल. आणि पीसीओडी वगैरे हॉर्मोनलच्या ज्या समस्या आहेत त्या, तर ह्या सगळ्या हॉर्मोन इम्बॅलन्स आता ते कधीपासून झालेले आहे. आणि त्या पीसीओडी जसं पाळी येत नाही मुलींना, पीसीओडीचं इरेग्युलर जे पिरियड्स असणं किंवा तुमचं हर्स्युटिझम म्हणजे केस येतात चीनवर किंवा मुस्टॅचसारखं मुलांसारखं टेस्टोस्टेरोन हॉर्मोन वाढला जातो. तर ह्यामुळे मग ते कसं पुढे जाऊन ह्याला प्रॉब्लेम येतो म्हणजे फर्टिलिटीला. तर म्हणून त्याची चिकित्सा नक्कीच आयुर्वेद आणि योगामध्ये खरंच चांगले रिझल्ट आहेत. अच्छा. आणि ज्याच्यामध्ये फक्त ट्रीटमेंटच नाही तर तुम्हाला आहार विहार डाएट ह्या सगळ्या गोष्टी सांगून लागतात, मग ठीक होतं. तर माझ्या पर्सनल प्रॅक्टिसमध्ये तर भरपूर केसमध्ये म्हणजे फायदा झालेला आहे. आणि त्याच्यामुळे जे डिफिकल्टी होतं ती कन्सीव्ह करण्यासाठी, कारण हे एक कारण आहे. लग्नानंतर जेव्हा बाळाचा प्रयत्न केला जातो तेव्हा मग हे एक फक्त या कारणामुळे बाळ होत नाही आणि मग त्याच्यामुळे स्ट्रेस होतो. ह्या खूप काही गोष्टी इंटर रिलेटेड स्ट्रेससाठी या गोष्टी कारणीभूत आहेत. तर ते त्या हॉर्मोनल बॅलन्स करणं आणि होणं हे एक रिझल्ट आहे आयुर्वेद आणि योगाच्या ट्रीटमेंटमध्ये. तर ते होतात. हो. कारण जनरली कसं लोक ॲलोपॅथीकडे पटकन जातात, लवकर औषधं घेतली जातात, टॅबलेट्स म्हणा किंवा काय म्हणा, मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च होतो. पण पटकन ह्या गोष्टी आयुर्वेद आणि योगाच्या ट्रीटमेंट बद्दल लोकांच्या मनात पटकन कॉन्फिडन्स येत नाही. हो. तर ते कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी किंवा
डॉक्टर ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत, त्यांनी पण ऍडवाइस करणं गरजेचं आहे असं वाटतं. गरजेचं तर आहेच आणि आत्ताच सांगायचं झालं तर खरंच आता चाललंय ते म्हणजे इव्हन ॲलोपॅथिक डॉक्टरही ऍडवाइस करायला लागले. सो एक पॉझिटिव्ह चेंज ह्या काही कपल ऑफ इयर्स मध्ये झालेला आहे. कारण की जे सगळ्यांना हेच माहितीये, डॉक्टर म्हणजे ते जे इंजेक्शन देतात, गोळ्या देतात किंवा जे आपले MD MS जे आहेत ते. पण आयुर्वेदामध्ये पण MD MS आणि हे सगळे डॉक्टर्स आहेत आणि ह्याच्यामध्येही ट्रीटमेंट आहे. सो हे सगळ्यांना कळलं पाहिजे की आपल्याला अवेअरनेस पाहिजे आणि आपल्याला त्या पर्टिक्युलर म्हणजे डॉक्टरकडे जाऊन दोन्ही डॉक्टरकडे आणि समन्वय साधण्याचं काम तर पेशंटच आहे. अगदी मी आता तेच म्हणणार होती. पेशंटच्या मनातही हा प्रश्न यायला पाहिजे की मी ह्या गोष्टींचा पण विचार करायला हवा. तर खूप सारे काय होतं की आपण मीडियामध्ये पण बघतो, कोण ॲलोपॅथिक डॉक्टर आयुर्वेद डॉक्टरला दोष देतो, आयुर्वेद डॉक्टर हा संघर्ष सुरूच आहे म्हणजे आयुर्वेद आणि ॲलोपॅथीचा. सो मला वाटतं ब्लेम गेम खेळण्यापेक्षा लेट्स हेल्प पीपल थ्रू अवर एक्सपर्टीज. म्हणजे प्रत्येक सायन्स आणि प्रत्येक पॅथी ही आपल्यामध्ये मास्टर आहे. तर एकमेकांना कसं म्हणजे आपण लोकांना हेल्प करू शकू आपल्या नॉलेजने, ते त्याच्यावर ऍक्च्युली जास्त जोर दिला पाहिजे. बरोबर. तर ताई आता आपण स्त्रियांच्या आजारांबद्दल तू सांगितलं की कसं योगा आणि आयुर्वेदाने त्याला म्हणजे सपोर्ट सिस्टीम म्हणून आपण त्याला नक्कीच उपयोग करू शकतो त्याचा. पण तुला योग आणि आयुर्वेदाचा तुझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कशा पद्धतीने तुला त्याची मदत झाली आहे? हो, काही अनुभव असेल तर आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच. जसं मी म्हटले की आयुर्वेद डॉक्टर झाल्यानंतर मी ॲलोपॅथिकच प्रॅक्टिस केली 8 ते 9 वर्ष. पण प्युअर आयुर्वेदा आणि योगची एंट्री जी माझ्या आयुष्यात झाली 2008 ला. 2008 ला बर. तर तेव्हा असं झालं की एक अपघात झाला माझा, त्याच्यामुळे माझी स्पाईन फ्रॅक्चर झाली. अपघात झाला? हो. आणि स्पाईन इंजरी? हो, स्पाईन इंजुरी झाली आणि त्याच्यामुळे मला सेन्सेशन होते माझ्या लोअर बॉडीचं. बर. तर त्याच्यामुळे मग म्हणजे पूर्ण 1 वर्ष जवळपास मी बेडवरच झोपून म्हणजे सुपाईन पोझिशन मध्ये. आणि काय डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? त्याला पॅराप्लेजिया असं कंडिशन म्हणतात त्या. बर. की स्पाईन सर्जरी झाली, पण त्याचे जे मेंदू आणि शरीर त्याचं जे कोऑर्डिनेशन आहे ते कुठेतरी म्हणजे थोडं हील व्हावं लागणार आणि ते होईल की नाही याची पण गॅरंटी नव्हती. तर डॉक्टर म्हणाले की ही मुलगी आता चालू शकत नाही, उभी राहू शकत नाही, काहीच नाही. म्हणजे हे तू स्वतः अनुभवलं आहे, तू याच्यात डॉक्टर तर झालेच होते, पण नंतर अगदी प्युअर पेशंट पण झाले आणि तेव्हा मला खरं महत्व माझ्या आयुर्वेद आणि योगचं कळलं. म्हणजे तेव्हा योग तुझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आलं तर? असं म्हणू शकतो आपण. पण ती सुरुवात होती योगची एंट्रीची आणि 360 डिग्री चेंजेस झाले नंतर माझ्या आयुष्यात. म्हणजे मग मी जसं काम करणारी मुलगी, आपण सगळे वर्कहॉलिक असतो आणि आता डॉक्टर झाल्यानंतर सगळी प्रॅक्टिस उत्साह असतो. म्हणजे आता खरं तर म्हणजे जी मेहनत केली त्याचा फायदा होणार असं हे होतं. पण मग मीच बेडवर. मग आता हा प्रवास आणि त्याच्यानंतर पुढची आशा पण नाहीये काय कसं. पण मग प्रयत्न चालू ठेवले. मग माझ्या मनात विचारायला लागले की मग आपल्याला जिवंत का ठेवले? आपण जिवंत का आहोत? काहीतरी असेल याचं आणि मला काय असं आयुष्यभर पडून राहायचं नाही. मग ती जी मनाची इच्छा, मग त्या जो झोपून राहून म्हणजे जे बेडवर राहून जो काही मनाच्या आतमध्ये मी गेले आणि स्वतःला ते जे प्रश्न विचारले गेले की मग आयुष्य कशासाठी, मग पर्पज काय आहे आयुष्याचा. मग आपण हे शिक्षण घेतले आणि आता तो स्वतःवरच आपण बघूया त्याचा प्रयत्न करून की उपाय. आता ॲलोपॅथिक डॉक्टरांची तर झालं काम, ज्यांनी सर्जरी केली, इमर्जन्सी ह्याच्यामध्ये ते हेल्प झाली बरोबर. आता मग मी हिलिंगसाठी माझ्या आयुर्वेदिकचे जे काही ट्रीटमेंट आहेत, मग ते शरीराला मसाज करणं, कारण की मसल पॉवर नव्हती. मग ते पूर्ण बॉडीचा 3 ते 4 महिने अभ्यंग फुल बॉडी मसाज घरी येऊन माझी थेरपिस्ट करायची. शिरोधारा म्हणजे एक, कारण जे विचारांमुळे टेन्शन स्ट्रेस, कारण ते तर झालं पॅराप्लेजियामुळे जो टेन्शन आणि मानसिक त्रास झाला आणि तो मी स्वतःला तयार नव्हते स्वीकारायला ह्या कंडिशन मध्ये.
पण ते बोलणं खूप सोपं आहे सगळ्यांना, की हा मग काय ते कमी टेन्शन घ्या. पण स्वतः मी अनुभवलंय, की काय एक्झॅक्टली होतं आणि काय मानसिक आणि इमोशनल स्टेट असते. मग ते जेव्हा मग माझा एक मित्र होता, तो घरी यायचा, योगाची प्रॅक्टिस वगैरे म्हणजे आता काय करणार जर हालतच नाही तर काय योग करणार? काय योग करणार पण बरोबर. त्याच्यामध्येही आपण योग करू करू शकतो शकतो. हे कळलं. म्हणजे श्वासाचे जसं मी सांगितलं, प्राणायाम प्राणायाम बद्दल बोलले. म्हणा किंवा जे काही पार्ट ऍटलिस्ट मूव्ह होत आहेत त्यांना मूव्ह करणं आणि जे नाही मूव्ह होत त्यांना मुवमेंटसाठी प्रेरित करणं. बरोबर आहे. तर फिजिओथेरपी, योग ह्या सगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली चालू झाल्या. आणि एक डिसाईड केलं की नाही मी तर चालणारच, मी तर उभी राहणार. इच्छाशक्ती तुझी प्रबळ होती. हो. मग त्या इच्छाशक्तीने आणि शिवाय ह्या सगळ्या बाजूला मला आजूबाजूला पण भरपूर माणसं आली माझ्या आयुष्यात नवीन, की ज्यांनी मला पण सपोर्ट केला आणि सगळ्यात महत्वाचा सपोर्ट म्हणजे माझी फॅमिली अगदीच. कुटुंब आपलं आई वडील आणि भाऊ बहिणींनी या सगळ्यांनी अगदी ती एक साथ दिली, की काही नाही होशील तू बरी म्हणून. म्हणजे डॉक्टर असून अफर्मेशन्स खूप महत्वाचे आहेत आणि अशा वेळेस तर कुटुंब आणि आपली एनर्जी पण आपल्या आजूबाजूचे लोकांची पण एनर्जी पाहिजे असते. आणि मग त्याच्यानुसार युनिव्हर्स आपल्याला हेल्प करायला लागतो. बरोबर आहे. असं. तर मग तेव्हा मी शिकले की अंतर्मनात जायचं. म्हणजे तू योगाचा जो पहिला सांगितला अध्याय की अंतर्मुख होऊन प्राणायामाने फोकस ऑन युअर सेल्फ है ना, त्याने तुला खूपच साथ दिली. तर म्हणजे असं वाटायला लागलं की आता कसं, आता लोक मला कुठल्या नजरेने बघतील, आता मला डॉक्टर म्हणून स्वीकारतील का? किती प्रश्न, हजारो म्हणजे लाखो हजारो प्रश्न. पण मग तेव्हा वाचन चालू झालं. अरे वा. मला असं म्हणायचं की तू लेखिका पण आहेस. तर हो, वाचन आणि आता तर म्हणजे मी लेखिका झाली, पण तेव्हा तर माझी अशी अवस्था होती की काय करायचं आयुष्यात आता, म्हणजे डॉक्टर होऊन पण आता तर काहीच उपयोग नाही, आपण पेशंट आहोत. पण मग हेच की जे काही मी एवढंच आयुष्यात शिकले की अडचणी येतात तुम्हाला, स्ट्रगल सगळ्यांनाच आहे, प्रत्येकाचा स्ट्रगल आपला वेगवेगळा असतो. तो आजाराचा असो किंवा तो कामाचा असो किंवा मुलांचा असो किंवा जो काही. पण त्या स्ट्रगल कशासाठी आलाय ते तुम्हाला काय सांगतंय बरोबर हे समजायला, तर मी खूप थँक्यू म्हणते त्या इन्सिडेंटला की खरंच. म्हणजे प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की इतकं सर्वोत्कृष्ट उदाहरण तुमच्या समोर आहे. आयुर्वेद डॉक्टर झाल्यानंतर अशा प्रसंगाला सामोरं जाणं आणि आपण जी विद्या शिकलो त्या विद्येला आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने उतरवणं आणि त्याच्यातून एक मोठं उदाहरण तूच निर्माण केलेलं आहेस ताई. तर मला फार मग आयुर्वेद आणि योग मग दुसरीकडे बघितलंच नाही. प्रश्नच येत नाही. आयुष्यामध्ये पण असं झालं की मला कदाचित या मार्गावर यायचं होतं आणि तो मार्ग ह्या इन्सिडेंट किंवा जो अपघात आहे त्याच्यानंतरच येणार होता कदाचित. तर म्हणून तो एक स्टॉप होता, एक पॉज होता. तर मी आयुष्यात कधीच पॉज घेतला नाही. जसं जन्म झालाय तसं म्हणजे सरसकट म्हणजे पास होत गेलं, शिक्षण झालं, डॉक्टर झाले. असा पॉज असा नाही किंवा फेल कधी झालीच नाही. पण मग फेल या गोष्टीला आता ह्याला फेल नाही म्हणता येणार नाही, की हे गरजेचं आहे पॉज घेणं. जेव्हा आपण पॉज घेतो, शांत होतो, तेव्हा आपल्याला ऍक्च्युली रिडायरेक्ट करता येतं, की आपण कुठेतरी चुकीच्या साईडला तर नाही चाललोय. म्हणजे शिक्षण घेऊन आपल्याला अरे डॉक्टर तर झाली, पण मग मी हे करू का ते करू का, हजारो मार्ग असतात ना समोर. बरोबर. नक्की करू काय? हो, नक्की आपलं आयडेंटिटी कशी आपण या सगळ्यात. भरपूर आयुर्वेद डॉक्टर आहेत, भरपूर योगा टीचर आहेत, आपल्यात वेगळं पण मग आपण वेगळं असं काय करू है ना, की आपण आयुष्यात आलोय तर ह्याचा काहीतरी पर्पज देवाने नक्कीच दिलाय. तिकडे आपल्याला बघायची दृष्टी, म्हणजे डोळे असून दृष्टी असणं आणि डोळे असणं वेगळे, ते या प्रसंगातून येतात. आलं म्हणजे मला तर नक्कीच म्हणून आता मला खूप बरं, म्हणजे आता समजलंय मला सेल्फ रिअलायझेशन जे आहे खरं आयुष्यात सगळ्यांना होणं गरजेचं आहे. तो रिअलायझेशन मला ह्या इन्सिडेंटमध्ये झालं आणि ते रिअलायझेशनचं पुढे बऱ्याचशा गोष्टी मला असं हजारो दरवाजे उघडल्यासारखे झाले. बरोबर. आणि मग योगचा प्रवास चालू झाला आणि 1 वर्षानंतर जेव्हा मी शिकले, म्हणजे अक्षरशः माझा दुसरा जन्म आहे हा, की मी एका अंगावर वळायला शिकले. मग माझे टोज मुवमेंट झाले, मग माझे सर्व पॉवर यायला लागली, मग मी क्रॉल करायला लागले है ना.
की आपण म्हणतो ना की बाळ कसं रांगतं वगैरे, मग अगदी तसं व्हायला. पुनर्जन्मच म्हणावा मग लागेल. ते काठीच्या सहाऱ्याने उभं राहणं आणि हम्म. मग ते एक एक स्टेप घेणं, म्हणजे हा सगळा जो प्रवास आहे तो अगदी रिबॉर्न झाल्यासारखं आहे. असं. आणि मग ध्येय एकच होतं की आता बस, म्हणजे मला फक्त उभं राहायचंय, मला बाकी आयुष्यात काहीच नको, है ना? की आता फक्त आपल्याला उभं राहून आपलं जे काही पर्पज आहे ते अचीव्ह करायचं. आणि मग लोक येत गेले, मग पुन्हा योगचा प्रवास चालू झाला. तो मग काम करायला सुरुवात केलं मी, आणि काम पण मला असं मिळालं की कैवल्यधाम योग संस्था जी आहे मुंबई ब्रांच मध्ये, बर. तिथे मी आयुर्वेद डॉक्टर म्हणून जॉईन झाले, कन्सल्टंट. माझं क्लिनिक मी टाकलेलं, नंतर पहिल्यांदा मी माझं क्लिनिक टाकलं ऍक्च्युली हिंमत करून, आणि ते पण चांगलं चालत होतं क्लिनिकल प्रॅक्टिस. पण मग मी कैवल्यधाम मध्ये आयुर्वेद डॉक्टर म्हणून जॉईन झाले, आणि त्याच्यानंतर माझा जो योगचा जो अभ्यास चालू झाला, ऍक्च्युली अभ्यास म्हणू शकते तो, कारण मी सर्टिफिकेट कोर्स केला, मग डिप्लोमा केला, मग मास्टर केलं. जसं जसं मी शिकत गेले वाटायला लागलं की मला तर काहीच येत नाही. असं का? म्हणजे एवढा महासागर आहे योग म्हणजे. म्हणजे सर्टिफिकेट केल्यानंतर वाटलं अरे बापरे, नाही डिप्लोमा करण्याची गरज आहे. डिप्लोमा केल्यानंतर वाटलं की अरे बापरे, अजून आणखी किती खोल जावं. हा, मग मास्टर केलं. मास्टर केल्यानंतर मग ती नेट एक्झाम आहे योगची, त्याने प्रोफेसर होतं. म्हणजे मी शिकवायला तर लागलेलेच, मी कैवल्यधाम मध्ये अनाटॉमी फिजिओलॉजी विषय शिकवायला लागलेले. तर मी डॉक्टरची प्रोफेसर कधी झाली हे मलाच कळलं. असं झालं तो प्रवास. आणि बरं, नंतर हा वुमेन्स वेलनेस किंवा गर्भसंस्कार, हे सगळ्या गोष्टी या प्रवासामध्येच मला लक्षात आल्या, ज्या लूप होल्स आहेत या पूर्ण एज्युकेशन सिस्टम मध्ये, की कुठेच असं वुमेन्स हेल्थ किंवा वुमेनच्या दृष्टिकोनाने जो योग करायचा आहे किंवा प्रेग्नेन्सी मध्ये जो योग करायचा आहे तो कुणीच हात लावला नव्हता आतापर्यंत. म्हणजे जरी असेल कोणी बोलले शिकवत असतील तरी पण त्याची एक स्टँडर्ड फॉर्म्युला नव्हता. हो, बरोबर आहे. म्हणजे योगाला तू जिथे खरी गरज आहे ती, म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये जसं तुम्ही बोललात, त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा पूर्ण अभ्यास करण्याचा निर्णय घेतलात. हो हो हो. असं म्हणता येईल आपल्याला की तो टर्निंग पॉइंट ठरला. एक्झॅक्टली, हा टर्निंग पॉइंटच होता. आणि मला ते कळलं मग, आणि जेव्हा मला उमजलं ते, तेव्हा मग माझा जो, म्हणजे मी विसरूनच गेले की माझं कधी असं झालं होतं. यु नो, दॅट बिकम्स अ पास्ट अँड इट इज अ गुड पास्ट नाव, नॉट द बॅड. म्हणजे हील होणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यांच्याच वाईट अशा काही घटना असतात, पण त्या वाईटातून चांगलं असणं आणि बघणं आणि रिअलाइज होणं, हा सगळा जो आहे तो योगच्या अभ्यासामुळे झाला. आणि मी जेवढी स्टुडंट म्हणून मी जेव्हा पुन्हा शिकायला लागले, तेव्हा मला हे लक्षात आलं. आणि आताही मी जरी प्रोफेसर असली तरी मला खरंच स्टुडंट बनूनच राहायचंय आयुष्यभर, कारण आयुष्य आपल्याला दररोज काही ना काही शिकवत असतं. अगदी बरोबर. खूपच सुंदर माहिती ताई. तुमचे खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहिती दिल्याबद्दल. ह्याच्यामध्ये म्हणजे जे अवॉर्ड्स वगैरे मिळाले त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. म्हणजे गोल्ड मेडल्स तुम्ही आहात. तर हे तर मला असं वाटतं ना की मी कधी अपेक्षाही केलं नव्हतं की माझ्या कामाची मला अशी पावती मिळेल. भरपूर अवॉर्ड्स मिळाले. लंडनला पण मी गेले होते, तर तिथे पण खूप आयुर्वेद डॉक्टर वगैरे ह्यांच्याशी भेट झाली आणि कामाचं माझं कौतुक केलं गेलं. कोविडमध्ये ऍक्च्युली जेव्हा मी हे गर्भसंस्कार पुस्तक लिहिलं, तेव्हा मला हा धन्वंतरी ज्योती अवॉर्ड हा मला दिला गेला कोल्हापूरला, गोल्ड मेडलिस्ट वाला पण अवॉर्ड मला मिळाला. आणि असे बरेचसे अवॉर्ड माझ्या आहे. पण मला सगळ्यात मोठा अवॉर्ड काय वाटतो, माझ्याकडे जे कपल्स येतात त्यांना जेव्हा सक्सेसफुल कन्सेप्शन होतं आणि सक्सेसफुल डिलिव्हरी होते तो, किंवा माझ्याकडे पेशंट आल्यानंतर त्यांना जे बरं वाटतं तो. एक्झॅक्टली. म्हणजे अवॉर्ड्स तर हे काम बाय डिफॉल्ट मिळतं. जेव्हा तुम्ही चांगलं काम करता तेव्हा आपोआपच तुम्हाला जी म्हणजे तुमची जी पॉप्युलॅरिटी येते ते येतं मग तुमच्या कामातूनच. हो. मग मला जोश टॉक मध्ये पण माझा एक व्हिडिओ आहे, तिथे पण मी बोलले. बऱ्याचशा मीडिया चॅनलवर पण मला इन्व्हाइट केलं गेलं. आणि माझे जे लेख पण असतात ते आपल्या पेपरमध्ये वगैरे तुम्ही बघू शकता, बऱ्याच वेळा येतात. तर मी खरंच ग्रॅटिट्यूड म्हणजे थँक्यू सांगते ह्या सगळ्या सपोर्ट बद्दल. म्हणजे हा युनिव्हर्सल सपोर्ट आहे आपला. ते सगळं फक्त ह्या 3 सायन्समुळे माझ्या जीवनात जे आले. आणि आज मला काहीच कमी वाटत नाहीये माझ्या
म्हणजे माझ्या जीवनात सार्थक होत आहे असं. खूप सुंदर. परत एकदा मी तुमचे आभार मानते. तुमच्या या सुंदर स्टुडिओमध्ये आपण खूप छान तुम्ही माहिती दिली. इथे तुमचे सेशन्स होतात आणि खरंच समाजाला अतिशय उपयोगी पडणारी गोष्ट तुम्ही सुरुवात केलेली आहे. तुमच्यापासूनच त्याची सुरुवात झालेली आहे. थँक्यू स्वाती आणि थँक्यू. मला मजा आली बोलायला आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि होपफुली आपल्या प्रेक्षकांना आवडेल आणि जर गरज लागली तर तुम्ही नक्कीच या AYG अकॅडमीमध्ये. आमची एकच ब्रांच आहे कुर्ल्यामध्ये, इंडियामध्ये. पण आमचे भरपूर सारे पेशंट किंवा आमचे स्टुडंट्स आहेत अक्रॉस द वर्ल्ड. म्हणजे जवळपास 10 पेक्षा जास्त देशामध्ये माझे स्टुडंट आहेत. अरे वा. आणि ऑनलाईन जे एज्युकेशन आपल्याला जो प्लॅटफॉर्म मिळाला आहे त्याच्यामध्ये मला नाही वाटत की आपण आता जगापासून लांब आहोत. तर मला असं वाटतं की खरंच जे काही होतं ते चांगल्यासाठी होतंय आणि आपल्याला फार देशाच्या कोणाकोणात जायला मिळतंय आणि असंच काम. माझ्यावर पण प्रेम करा, माझे जे स्टुडंट बघत असतील, आणि माझ्या कामावर पण प्रेम करा. आणि ह्या जे शास्त्र आहेत आयुर्वेद, योग आणि गर्भसंस्कार यांना अप्लाय करा जीवनामध्ये. आता आपल्याला डॉक्टरांनी खूप सुंदर माहिती दिली. तर तुम्हाला हा एपिसोड नक्की कसा वाटला? तुमचे काही सजेशन्स असतील, तुम्हाला काही डॉक्टरांना विचारायचं असेल किंवा त्यांची पुस्तकं तुम्हाला हवी असतील, तर त्यासाठी तुम्ही नक्कीच खालच्या नंबरवरती संपर्क करा. कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं, किंवा काही तुमचे प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारा. आणि तुम्हाला खाली लिंक देण्यात येते आहे, तर त्यावरती तुम्ही पुस्तकांची ऑर्डर नक्कीच देऊ शकता. तुम्हाला म्हणजे या पुस्तकांचा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्याचा. आणि जसं मॅडम म्हटल्या की त्यांचे सेशन्स आहेत, त्यांचे बऱ्याच स्टुडंट्सला फायदाही झालेला आहे. तर माझ्या प्रेक्षकांमधील भावी जोडप्यांना किंवा जे आई वडील होण्यास इच्छुक आहेत त्यांनी नक्कीच या मॅडमच्या अकॅडमीचा फायदा घ्यावा असं मी तुम्हाला आवाहन करतो. धन्यवाद.